लग्न म्हटलं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असतं, आपण सगळ्यात सुंदर दिसावं, चार लोकांनी बघून वा म्हणावं आणि आयुष्यभर राहणाऱ्या फोटोमध्ये आपला लूक परफेक्ट दिसावा. पण अनेक वेळेला हे स्वप्न फक्त एका चुकीच्या साडीच्या निवडीमुळे पूर्णपणे कोसळतं. साडी सुंदर असते, महाग असते, ट्रेंडमध्ये असते, पण तरीही लग्नात ती घातल्यावर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. याचं कारण म्हणजे आपण साडी घेताना दिसण्यापेक्षा समस्या विचारात घेत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच साड्यांबद्दल सांगणार आहे, ज्या लग्नात टाळल्या नाहीत तर तुमचा लूक सुंदर होण्याऐवजी खराब होतो. खूप हेवी काम असलेल्या साड्या दिसायला भारी, पण संपूर्ण कार्यक्रमात त्रासदायक. आजकाल मार्केटमध्ये साड्या पाहिल्या की पहिल्याच नजरेत हेवी काम असलेली साडी आवडते. भरपूर स्टोनवर्क, कडदाना, मोती, झरकण, मोठे बॉर्डर. साडी बघायला रिच वाटते. पण हीच साडी जेव्हा लग्नात घातली जाते तेव्हा खरी अडचण सुरू होते. साडी इतकी जड असते की नीट चालता येत नाही. सतत पल्लू सावरावा लागतो. साडी नेसल्यावर काही वेळातच अंगावर घाम यायला लागतो. चेहरा थकलेला दिसायला लागतो आणि हसणंही अवघड होतं. लग्नात तुम्हाला सतत उठबस, फोटो, भेटीगाठी कराव्या लागतात. अशा वेळी खूप हेवी साडी तुमचं सौंदर्य वाढवण्याऐवजी तुमचा आत्मविश्वास कमी करते. फोटोमध्येही तुमचं व्यक्तिमत्व दिसण्याऐवजी फक्त साडीचं वजन दिसतं. म्हणूनच लग्नात अतिशय हेवी वर्क असलेल्या साड्या टाळणं खूप गरजेचं आहे. खूप चमकदार साड्या टाळा. कॅमेरासमोर सगळ्यात मोठी चूक. अनेक जणी असं म्हणतात की लग्नात साडी जितकी चमकदार तितका लूक भारी, पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. आजकाल प्रत्येक लग्नात प्रोफेशनल कॅमेरे, लाईट्स, HD व्हिडिओ आणि रील्स असतात. अशावेळी खूप चमकदार साड्या, ज्या पूर्णपणे सिक्वेन्स, मिरर वर्क किंवा ग्लॉसी फॅब्रिकमध्ये असतात, त्या कॅमेराचा फ्लॅश पडल्यावर विचित्र दिसतात. फोटोमध्ये साडीचा रंग उडाल्यासारखा वाटतो, चेहरा डल दिसतो आणि साडीचे डिटेल्स दिसतच नाहीत. प्रत्यक्षात साडी सुंदर असते, पण फोटो पाहिल्यावर स्वतःलाच वाटतं की ही साडी आपण का घेतली. म्हणूनच लग्नासाठी खूप जास्त चमकदार साड्या न निवडता हलकीशी शाईन असलेली, एलिगंट दिसणारी साडी निवडणं चांगलं ठरतं. खूप हलकी किंवा खूपच पातळ बॉर्डर असलेल्या साड्या टाळा. काही साड्या खूप साध्या असतात. पातळ बॉर्डर, फारसं काम नाही, पण रंग छान असतो म्हणून आपण त्या घेऊन टाकतो. दैनंदिन वापरासाठी किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी अशा साड्या योग्य असतात, पण लग्नासाठी नाही. लग्न हा असा प्रसंग असतो जिथे साडीमध्ये थोडं वजन, थोडं रिचनेस असणं गरजेचं असतं. खूप हलकी बॉर्डर असलेली साडी लग्नात उठून दिसत नाही. सगळ्या लोकांमध्ये तुम्ही साध्या वाटता आणि फोटोमध्ये साडीचं अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे लग्नासाठी साडी घेताना बॉर्डर फार जड नसली तरी ठळक आणि नीट दिसणारी असणं महत्त्वाचं आहे. खूपच गडद किंवा खूपच फिके रंग दोन्ही टाळा. रंगांची चुकीची निवड सगळ्यात मोठं नुकसान करते. काही जणी खूप गडद रंग निवडतात, जसं की फार गडद, जांभळा, ब्राऊन किंवा खूप डार्क शेड्स. हे रंग लाईटमध्ये चेहरा काळसर दाखवतात आणि फोटोमध्ये लूक डल होतो. दुसरीकडे काही जणी खूप जास्त फिके रंग घेतात. क्रीम, ऑफ व्हाईट, खूप हलके पेस्टल. हे रंग लाईटमध्ये पूर्णपणे वॉश आऊट होतात आणि साडी दिसतच नाही. लग्नासाठी नेहमी असे रंग निवडा जे मध्यम ब्राईट असतील, जे चेहऱ्यावर ग्लो आणतील आणि फोटोमध्येही सुंदर दिसतील. चुकीचं फॅब्रिक निवडणं टाळा. दिसायला ठीक पण सांभाळायला अवघड. कधी-कधी साडी फक्त दिसण्यावर घेतली जाते, पण तिचं फॅब्रिक किती आरामदायक आहे याकडे दुर्लक्ष केलं जातं. खूप स्लिपरी, सॅटिन, खूप कडक फॅब्रिक किंवा खूप पातळ शिफॉन साड्या लग्नासाठी त्रासदायक ठरतात. प्लीट्स नीट राहत नाहीत, साडी वारंवार घसरते आणि सतत अस्वस्थ वाटतं. लग्नात आरामदायक वाटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमचा चेहरा आणि वागणूक दोन्ही त्यावर अवलंबून असतात. साडीपेक्षा जास्त हेवी ब्लाऊज टाळा. आजकाल ब्लाऊजवर खूप जास्त काम करण्याचा ट्रेंड आहे, पण जर साडी साधी आणि ब्लाऊज खूप हेवी असेल तर संपूर्ण लूक विस्कळीत वाटतो. फोटोमध्ये साडी आणि ब्लाऊज वेगळेच दिसतात, एकमेकांशी जुळत नाहीत. साडी आणि ब्लाऊज यांचा योग्य बॅलन्स नसेल तर महाग साडी असूनही लूक स्वस्त वाटू शकतो. ट्रेंडच्या मागे धावून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे ही साडी ट्रेंडमध्ये आहे म्हणून घ्यायची. प्रत्येक ट्रेंड प्रत्येकावर शोभत नाही. प्रत्येक स्त्रीची उंची, शरीरयष्टी, स्किन टोन वेगळा असतो. जी साडी दुसऱ्यावर सुंदर दिसते ती तुमच्यावर तशीच दिसेलच असं नाही. म्हणून लग्नासाठी साडी निवडताना ट्रेंडपेक्षा स्वतःकडे काय शोभतं, काय आरामदायक आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. लग्नासाठी साडी घेताना फक्त सुंदर दिसते म्हणून निर्णय घेऊ नका. तिचा आराम, रंग, वर्क, कॅमेरावर कसा लूक येईल हे सगळं विचारात घ्या. नाहीतर आयुष्यभर पाहायच्या फोटोमध्ये तुम्हालाच वाटेल की आपण ही साडी का निवडली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर सेव्ह करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते लग्नात साडी घेताना सगळ्यात मोठी चूक कोणती. अशाच उपयोगी फॅशन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.